आज युटी जाधव सरांचा पदग्रहण सोहळा झाला. काय भावना आहे तुमच्या दोन्ही ठिकाणी तुमच्या नगराध्यक्ष? अत्यंत आनंद आहे. आटपाडीकर जनतेने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला. माननीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवाभाऊंच्या कामावरती विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवरती विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला नगराध्यक्ष आणि 7 नगरसेवक निवडून दिलेले आहेत. त्याबद्दल मायबाप आटपाडीकरांचं मनापासून आभार आहे. आज हा पदग्रहण सोहळा होता, 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष. तर अत्यंत दिमाखात, आनंदाच्या भरात, उत्साहात हा सोहळा पार पडलेला आहे. आता नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व नगरसेवक सहकारी यांना आमच्या शुभेच्छा आहेत की आटपाडीसाठी तुम्ही खूप काम करा, आटपाडीमध्ये बदल घडावा, आटपाडीतल्या पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात आणि आटपाडीतल्या सामान्य लोकांना ज्या नगरपंचायत म्हणून अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. काल महात्मा फुले चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा बसला. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील आटपाडी एज्युकेशन संस्थेच्या शाळेच्या शेजारी आहे. आता नवीन नगराध्यक्ष झालेले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही ही जबाबदारी सोपवाल का? हे महापुरुषांचं पुतळं बसवणे आणि महापुरुषांच्या विचारावरती चालणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा शहरामध्ये व्हावा यासाठी आंदोलन झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आपल्या ग्रामपंचायतीच्या समोर बसलेला आहे, नगरपंचायतीच्या समोर. आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचाही पुतळा बसलेला आहे. तर अहिल्यादेवींचं पण एक चांगलं स्मारक व्हावं तर आमची नगरपंचायत त्यासाठी प्रयत्न करेल आणि अत्यंत व्यवस्थितपणे परवानगी घेऊन एक चांगलं स्मारक अहिल्यादेवींचं पण आटपाडी शहरात होईल, त्यात काही अडचण नाही. आज बोटिंगची सफर तुम्ही तालुक्याला दिलेली आहे, कायमस्वरूपी राहील का? नाही, हे आज आम्ही या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं ते आणलेल्या बोटी आहेत. आम्ही एक आराखडा तयार करतोय. इथं ते बोटिंग असावं, इथं पर्यटन असावं, इथं आणखी काय ॲक्टिव्हिटीज आपल्याला देता येतात का, तर तशा पद्धतीचा एक चांगला आराखडा आम्ही तयार करतोय. तर या सगळा आराखडा मंजूर व्हायला 4-5-6 महिने जातील, पण आम्ही वर्षभराच्या आतमध्ये हे व्यवस्थितपणे पूर्ण आराखडा मंजूर करून घेऊन त्याचं सगळं काम आम्ही चालू करू. त्यामुळे आज जे ह्या बोटी आलेल्या आहेत त्या काय कायम राहणार नाहीत.